बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात अवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याच्या दिवशीचा सीसीटीव्ही समोर आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेसह कृष्णा आंधळे आणि विष्णू साठे एकत्र, पोलीस अधिकारीही सोबत। सीसीटीव्हीतून आकासह सर्व आरोपींचा खंडणीशी संबंध असल्याचं स्पष्ट होत आहे। सोबत असलेले पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांनाही सह आरोपी करा, आमदार सुरेश धस यांची मागणी। ठरवलं असतं तर आदिती तटकरेंना निवडणुकीत पाडलं असतं, मात्र चूक झाली। सुनील तटकरेंनी शिवसेनेवर केलेल्या टीकेनंतर गोगावलेंचं प्रत्युत्तर, तटकरेंना आपल्यामुळे लीड मिळाल्याचा गोगावलेंचा दावा। महायुतीतला समन्वय अभूतपूर्व यश टिकवण्याची जबाबदारी सर्वांचीच, मात्र रस्त्यावर उतरून आंदोलन करणं हे सरकारच्याच विरोधातलं कृत्य, त्याचं समर्थन करणार नाही, तटकरेंनी शिवसेना नेत्यांना पुन्हा सुनावलं। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत सकारात्मक निर्णय होईल, काळजी करू नका। मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर चर्चा करणार, शिंदेंची शिवसेना कार्यकर्त्यांना ग्वाही। पालकमंत्री पद वाटपावरून शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही नाराजी, स्वजिल्हे न देता काही मंत्र्यांना दूरचे जिल्हे, राष्ट्रवादीत 10 पैकी केवळ अजितदादांनाच स्वजिल्हा। शरद पवार आणि उद्धव ठाकरे लवकरच केंद्रात भाजपसोबत दिसतील, बच्चू कडूंचा खळबळजनक दावा, तर बच्चू कडूंचं वक्तव्य हास्यास्पद, शेलारांची प्रतिक्रिया। जीवघेण्या हल्ल्याच्या 5 दिवसांनी अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला, सैफच्या वांद्र्यातील घराबाहेर कडेकोट बंदोबस्त। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करा, कृषी आयुक्तांच्या समितीची सरकारला शिफारस, तर गैरकारभाराची कबुली देत सध्या तरी योजना बंद करण्याचा विचार नसल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून स्पष्ट। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून वाळू तस्करांची पाठराखण, वाळूच्या गाड्या चालू राहू द्या, सगळी आपलीच लोक, भाषणावेळी विखेंनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, मात्र TV9च्या प्रश्नानंतर विखेंचा घुमजाव। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दावोस दौऱ्यात पहिल्याच दिवशी 20 सामंजस्याचे करार, महाराष्ट्रासाठी 4,99,321 कोटींची गुंतवणूक, 10,000 रोजगार निर्मित होणार। रायगडच्या उरणमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, चिरनेर गावात अनेक कोंबड्यांचा मृत्यू, कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याची कुक्कुटपालन व्यावसायिकांवर वेळ, गावात प्रशासनाकडून 2 टीम